ग्रामीण भागातील मुलांच्या टॅलेंटला तोड नाही, याचा प्रत्यय आला आहे तो म्हणजे ITI मध्ये शिकणारा कोरेगाव तालुक्यातील देगावसारख्या ग्रामीण भागात असलेला श्रेयस चव्हाण याच्याकडून. पट्ट्याने चक्क 90 किलोमीटर चालणारी चार्जिंगवरील ई-बायसिकल बनवली आहे. या ई-बायसिकल बनवण्याकरता किती दिवस लागले, किती खर्च आला, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत श्रेयस चव्हाण यांच्याकडून. मी श्रेयस विजय चव्हाण, दहेगाव गावचा मी एक मुलगा आहे, ग्रामीण भागातला मुलगा आहे. तर मी औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोणंद या कॉलेजमध्ये शिकत आहे. वीज तंत्री हा माझा ट्रेड आहे, म्हणजे इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे माझा. सेकंड इयरला मी आहे. तर एक पेट्रोलचे दर वाढत आहेत, त्यामुळे मी एक प्रोजेक्ट तयार केला होता. त्या प्रोजेक्टचे नाव आहे ई-बाईक, म्हणजे ई-बायसिकल एक प्रोजेक्टचं नाव आहे. तर ती सायकल मी तयार केली, 1.5 महिन्यात मी सायकल तयार केली. आमच्या मार्गदर्शिका सौ सिद्धमूल मॅडम त्यांच्या मी मार्गदर्शनाखाली ती सायकल तयार केली. तर ती सायकल 90 किलोमीटर जाते. 90 किलोमीटर आपण जर चार्जिंग तिथं उतरलं तर ती 10 ते 15 मिनटात ती उन्हात लावली ना, ती उन्हात चार्जिंग होते. परत 30 मिनटं आपण पॅन्डल मारला की ती चार्ज होते. ही सायकल बनवताना मला अडचणी आल्या, तर मी एक सोलर पॅनल होता, मी मित्राकडून नेला व तो ITI मध्ये वेल्डर या ट्रेडला ठेवला. तिथनं मी सिद्धविनायक ॲटो गॅरेजला मी काम करतो. तिथनं जे काय सामान लागणार होतं, मोटर, बॅटरी, काय रिले वगैरे लागणार होतं, ते मी तिथनं घेतलं आणि परत ITI गेलो. ITI तिथं आम्ही स्टार्टअप केलं की असं असं करायचं की मग आम्ही चालू केलं. आणि चालू केल्यानंतर ती सायकल म्हणजे वेग घेत नव्हती. तर ही सायकल 40च्या स्पीडनं न पॅन्डल मारता पळते व 90 किलोमीटर ती जाते. आम्ही जी सायकल केली ती सायकल आम्ही KBPला, म्हणजे KBP सातारामध्ये कॉलेज आहे, त्या KBPला प्रदर्शनात मांडलेली. तिथं आमचा नंबर आला की आमचा शाहू स्टेडियमला सत्कार होता 26 जानेवारीला. आपल्या सातारा जिल्ह्याचे शंभूराज देसाई म्हणजेच पालकमंत्री, त्यांनी आमचं प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. आता आम्हाला जे बक्षीस भेटले त्या बक्षिसात आम्ही, म्हणजे त्या पैशात आम्ही तिला अजून ॲडव्हान्स काय करता येईल ते करणार आहे व ती सायकल आम्ही मुंबई येथे परत नेणार आहे. अवघा 30 ते 40 हजार रुपये खर्च करून 90 किलोमीटर दूर जाणारी ई-बायसिकल या पट्ट्यानं बनवली, त्यामुळे सातारसह महाराष्ट्रातून याच्यावर कौतुकाची थाप पडत आहे. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.